नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. देशातील धरण साठ्यामध्ये पाणी साठा किती आहे यावरून पुढचा काळ नेमका कसा जाणार आहे शेतकऱ्यांसाठी याचा अंदाज बांधला जातो. म्हणजे धरणांमधील पाणी साठा जर का कमी होत असेल तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की पुढच्या काळात शेती पिकांसाठी, औद्योगिकरणासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कष्ट सहन करावे लागू शकतात आणि त्यामुळेच एक प्रकारे पाणी टंचाईची जी काही आपदा आहे ती उभा राहते की काय, निर्माण होते की काय, अशा पद्धतीची शंका सुद्धा व्यक्त केली जाते. आता याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय जल आयोगानं नुकताच जो साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये देशातील 166 मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या 50% कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अर्थात 40% पाणीसाठा कमी असल्याचं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच धरणातील कोणत्या भागातील कोणत्या धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे, पुढच्या काळात जसं जसं ऊन वाढत जाईल, म्हणजे मे हा आपल्याकडे प्रखर उन्हाचा असतो, या काळामध्ये बाष्पीभवन हे पाण्याचं मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यामुळे अजून या धरणातला पाणीसाठा कमी होऊ शकतो का, आणि त्यामुळं एकूणच शेतकरी आणि शेतीसमोर उन्हाळी पिकांसोबतच येणाऱ्या मॉन्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा एकतर कमी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं त्यांच्या पहिल्या अंदाजामध्ये वर्तवलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती या धरणांमधील पाणी साठा नेमका किती आहे, त्याची आकडेवारी किती आहे ते जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे देशातील कोणत्या भागामध्ये धरणांमधील पाणीसाठा किती शिल्लक आहे, मग मध्य भारतात किती आहे, पश्चिम भारतात किती आहे, दक्षिण भारतात किती आहे, पूर्व आणि उत्तर भारतामध्ये किती आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देशातील प्रमुख 166 धरणांपैकी निम्म्याहून अधिक धरणांचा पाणीसाठा क्षमतेच्या 40% खाली घसरल्याचं केंद्रीय जल आयोगाच्या साप्ताहिक अहवालावरून स्पष्ट झालं आहे. उन्हाचा पारा वाढल्यानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होऊ लागली आहे आणि त्यामुळे पाणीसाठ्यातील घट चिंता वाढवणारी ठरत असून विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमधील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट पाहायला मिळते आहे. केंद्रीय जल आयोगाच्या साप्ताहिक अहवालानुसार दक्षिण भारतातील धरणांमधील साठा 30% खाली गेलेला आहे. म्हणजे एकूण जी क्षमता आहे या धरणांची त्याच्या 30% खाली हा पाणीसाठा घसरलेला आहे. या 166 धरणांची एकूण क्षमता 183.565 अब्ज घनमीटर असून सध्या त्यातील पाणीसाठा 71.082 अब्ज घनमीटर म्हणजेच 38.72% इतका आहे. उर्वरित 4 धरणांमध्ये साठा 40%पेक्षाही कमी आहे. मात्र हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत 14% आणि गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 26.5% कमी आहे. आता या टक्केवारीवरून तुम्हाला अंदाज आला असेल की धरणातला पाणीसाठा किती झपाट्यानं कमी होत चालला आहे. 2 आठवड्यांपूर्वी या धरणातील एकूण पाण्याचा साठा त्या क्षमतेच्या 42.75% वरती आला होता. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार 1 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान देशातील 1/3 भागात पाऊस कमी झाला किंवा झालाच नाही. मात्र दक्षिणेकडील काही भागात आता पूर्व मोसमी पाऊस सुरुवात करू लागलाय आणि त्यामुळे काहीसा दिलासा या भागामध्ये मिळू शकतो. अर्थात महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली होती. त्यामुळे काही प्रमाणात महाराष्ट्राला या सगळ्यामध्ये धरणातील पाणीसाठ्यात जी काही घट होते त्यातनं काहीसा दिलासा मिळालेला आहे या पावसामुळे. उष्णतेच्या लाटेमुळे पाण्याची गरजही आता वाढू लागलेली आहे. तसंच पाण्यातील बाष्पीभवनही झपाट्यानं होऊ लागलं आहे. दक्षिण भागातील 47 धरणांमध्ये 55.288 अब्ज घनमीटर क्षमतेपैकी केवळ 15.580 अब्ज घनमीटर म्हणजेच 28% जलसाठा उपलब्ध आहे. तेलंगणामध्ये सर्वात कमी 20.87% साठा असून कर्नाटकात 24% पाणीसाठा मोठ्या धरणांमध्ये उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशात 39%, तमिळनाडूत 37% आणि केरळमध्ये 28% पाणीसाठा त्या राज्यातल्या मोठ्या धरणांमध्ये उपलब्ध आहे. पूर्व भारतात परिस्थिती अधिक गंभीर आहे. पश्चिम बंगालमध्ये साठा केवळ 12% आणि आसाममध्ये 18.5% आहे. या भागातील 27 धरणांमध्ये एकूण 21.759 अब्ज घनमीटर क्षमतेपैकी 7.481 अब्ज घनमीटर म्हणजेच
34% पाणीसाठा शिल्लक आहे। ओडिशात 33% पाणीसाठा असून झारखंडमधील धरणं अर्धी आत्ताच रिकामी झालेली आहेत। मेघालय आणि त्रिपुरामध्ये साठा हा पाण्याचा अनुक्रमे 70 ते 58% इतका उपलब्ध आहे। म्हणजेच या दोन राज्यांमध्ये पाण्याची परिस्थिती काही प्रमाणात चिंता कमी करणारी आहे। उत्तर भारतातील 11 धरणांमध्ये 19.836 अब्ज घनमीटर क्षमतेपैकी 8.593 अब्ज घनमीटर म्हणजे 43% पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे। पंजाबमध्ये 68%, हिमाचल प्रदेशात 36.6% आणि राजस्थानमध्ये 48.3% साठा आहे। पश्चिम भागातील 53 धरणांमध्ये 38.94 अब्ज घनमीटर पाणी क्षमतेपैकी 17.187 अब्ज घनमीटर म्हणजेच 45% पाण्याचा साठा सध्या उपलब्ध आहे। गोव्यात 41%, गुजरातमध्ये 51.8% आणि महाराष्ट्रात 39% पाणीसाठा मोठ्या धरणांमध्ये आत्ता शिल्लक आहे। म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील धरणांमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक आहे किंवा उपलब्ध आहे। मध्य भारतातील 28 धरणांमध्ये 48.588 अब्ज घनमीटर क्षमतेपैकी 22.241 अब्ज घनमीटर म्हणजेच 45.7% साठा उपलब्ध आहे। छत्तीसगडमध्ये 59%, मध्य प्रदेशात 47%, उत्तर प्रदेशात 41% आणि उत्तराखंडमध्ये 30% पाणीसाठा तिथल्या मोठ्या धरणांमध्ये उपलब्ध आहे। सध्या देशात उष्णतेच्या लाटा वाढत असल्यानं आणि उन्हाळा तीव्र होऊ लागल्यानं येत्या काळात धरणांमधील पाणीसाठ्यात आणखी घट होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। खरं म्हणजे हा सगळा साठा का महत्त्वाचा आहे तर यंदा मान्सून हंगामात अर्थात मान्सूनचं जे वारं असतं नैऋत्य मोसमी वारं ते देशाच्या भूभागावरती लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे। तसंच मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं मे महिन्याच्या अंदाजामध्ये अहवालामध्ये वर्तवलेला आहे। परंतु यंदा मान्सून हंगामात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता असल्यानं सरासरीपेक्षा कमी पावसाचा प्राथमिक अंदाज हवामानशास्त्र विभागानं एप्रिलच्या अंदाजामध्ये वर्तवलेला आहे। पुढचा हवामान विभागाचा अंदाज हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल। त्यातनं अधिक अचूकपणे या मान्सून हंगामामध्ये किती पाऊस पडेल याचा एक अंदाज वर्तवला जाईल। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता धरणातील साठा जो आहे तो किती आहे हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आणि एकूणच जर आपण देशभरातील 166 मोठ्या धरणांपैकी जवळपास 50% किंवा निम्मे धरणं जर का बघितली तर त्यातला पाणीसाठा हा 40%पेक्षाही कमी झालेला आहे आणि तो दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होऊ लागला आहे। अर्थात मे महिना हा पूर्ण आणखी बाकी आहे। मे महिन्यात आणि त्यासोबतच जूनच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पहिल्या मोठ्या प्रमाणात उष्णता ही वाढत असते आणि त्यामुळे झपाट्यानं पाणीसाठा आणखी कमी होऊ शकतो आणि त्यातनं पिण्याच्या पाण्याचे प्रश्नसुद्धा त्यासोबतच शेतीच्या पाण्याचे प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतात अशी एकूणच आत्ता परिस्थिती दिसते आणि त्या पद्धतीची शक्यतासुद्धा वर्तवली जाते। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडेच असं सांगितलं होतं की देशातील धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक आहे। त्याच्यामुळे मान्सून हंगामात जरी कमी पाऊस झाला तरी सिंचनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या शेतकऱ्यांना उपलब्ध होतील। म्हणजेच या धरणांमधनं पाणी साठा पुरवला जाईल आणि त्यातनं खरीप हंगाम हा पूर्णतः तो एक प्रकारे पूर्ण केला जाईल किंवा त्यावरती खरीप हंगामाची तहान ही शेती पिकांची भागवली जाईल अशा पद्धतीचं त्यांनी आशावाद व्यक्त केलेला होता, दावाही केलेला होता। परंतु आत्ताच धरणातला पाणीसाठा हा झपाट्यानं कमी होऊ लागलेला आहे। अजून 1 महिना ते 1.5 महिना हा पुढचा काळ अधिक उष्णतेचा असतो। त्या काळातसुद्धा खरी या पाण्यातली जी काही बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे ती अधिक वेगानं सुरू होईल आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाण्यात किंवा पाणी साठ्यात ही घट व्हायला सुरुवात होईल। एकूणच असं चित्र सध्या दिसतंय। त्यामुळे कृषी मंत्र्यांना या सगळ्या परिस्थितीचा कदाचित अंदाज नव्हता की काय असंच एकूण म्हणावं लागेल। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। तुम्हाला या धरणातील पाणीसाठ्याबद्दल शिल्लक पाणीसाठ्याबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी या माहितीसोबत तुर्तास इथे थांबतो। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू। तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।